नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज आपण प्रसादाचा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे. आज मी पाकातली बुंदी किंवा गोड बुंदी जी आपण नेहमी प्रसादासाठी बाजारातून आणतो ती आज आपल्याला घरी करायची. ती कशी करायची आहे ना ती आता आपण बघूया. ह्या बाउलमध्ये ना मी ह्या कपनं बरोबर 1 कप म्हणजे अगदी शीग लावून हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसन आपल्याला एकदम बारीक पाहिजे, जाडं भरडं नको आहे. आणि तरी सुद्धा मी हे चाळून घेतले कारण त्यामुळे त्यात कुठेही गुठळ्या किंवा काही राहणार नाही. त्यानंतर मी त्यासाठी 3/4 पाणी घेतलेलं आहे. ज्या कपनं मी बेसन घेतले त्याच्या 3/4 मी पाणी घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये पाणी घालत घालत आपण मिक्स करूया. मी त्या पाण्यामधलं ना एवढं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे कारण मला पीठ व्यवस्थित झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि हे पीठ आता ना आपल्याला खूप फेटून घ्यायचंय, एकसारखं बराच वेळ हलवायचंय. पीठ फेटल्यामुळे ना बुंदी आपली पोकळ होते आणि ज्यामध्ये आपला पाक साखरेचा पाक अगदी व्यवस्थित आतमध्ये जाईल, रसदार अशी बुंदी होईल. त्यासाठी हे फेटायचंय. फेटल्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपल्याला सोडा घालायचा आहे. तो अगदीच एवढा घालायचा आहे. हे बघा मी अगदीच किंचितसा घेतलेला आहे सोडा आणि थोडंसंच मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता मी ना ही प्रसादाची बुंदी आहे त्यामुळं 2 कलर मध्ये करणार आहे. हा कलर एक आहेच प्लेन, त्यानंतर थोडंसं साईडला बाउलमध्ये घेणार काढून. एका बाउलमध्ये आपल्याला ग्रीन कलर घालायचा आहे, फूड कलर आहे ते. आणि एका बाउलमध्ये आपल्याला ऑरेंज कलर घालायचा आहे आणि हे मिक्स करायचं आता. हे बघा आता हा ऑरेंज कलर तयार झालाय आपला. मिक्स झालं, जितका हलवेल ना तितका व्यवस्थित कलर बाहेर येईल त्यातला. त्यानंतर हा ग्रीन कलर. हे बघा मस्त असा ग्रीन कलर तयार झालाय आपला. बुंदीसाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे. त्यासाठी मी साखर घेते. ह्या बरोबर ह्या कपनं आपण 1 कप पीठ घेतलेले, त्याच कपनं आपल्याला 1.5 कप आपल्याला आता त्यासाठी साखर घालायची. हा 1 आणि ही अर्धा. आणि त्यासाठी पाणी घालायचं आपल्याला बरोबर 1 कप. ह्याला फक्त ना आपल्याला वितळून घ्यायचंय. उकळी आली की झालं. हे बघा ह्यातली साखर पूर्णपणे विरघळली आहे पाकातली. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. फक्त साखर मेल्ट होऊन ना थोडंसं उकळलं की झालं. आता आपण बुंदी तळायला घ्यायची आहे. त्यासाठी ना मी आधी ह्या पिठामध्ये थोडंसं सगळं घालून झालेलं आहे आपलं. किंचित असं तेल घालायचं, त्यातलंच कडकडीत असं तेल. अगदी एवढंसं कारण मी 3 ठिकाणी केलेलं आहे म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तेल कडकडीत तापलेलं आहे. शक्यतो चांगल्या कडक तापलेल्या तेलामध्येच आपल्याला बुंदी करायची. असा 1 चमचा भरून घ्यायचा आपल्याला. आणि हा मी झारा जो असतोय ना तो घेतलेला आहे. ह्याच्यामुळे अगदी छान बुंदी पडते. आणि फक्त ह्याच्यावर अशी घालायची आहे ती बुंदी. हे बघा आपोआप पडायला लागले ना. मी झारा हलवलेला आहे ना काय केलेलं आहे. फक्त असं टाकायचं आणि थांबून जायचं बस, बाकी काही करायचं नाही आपल्याला. आता हा झारा मी साईडला काढते. ही बुंदी लगेचच तळून होते, जास्त वेळ लागत नाही तळायला. जास्त रंग बदलू न देता काही सेकंदातच होते तळून. हे बघा झाली तळून. आता ही काढायला घ्यायची आणि काढल्यानंतर ना लगेचच पाकात घालायची आपल्याला. आता आपण ऑरेंज कलरचं करून घेऊया.
अशा पद्धतीने ना आपण प्रत्येक वेळी झारा स्वच्छ करायचा, ज्यामुळं त्याचे होल आहेत ना ते म्हणजे हे होत नाही, बंद होत नाही. व्यवस्थित असं पुसून घ्यायचं बोटांनी, बाकी धुवायचं वगैरे नाही. आता आपण ग्रीन कलर घेतोय. हे बघा, ही बुंदी आपली पाकात घालून झालेली आहे, सगळी तळून पण झाली. त्यानंतर पाकात घातली आणि ह्यामध्ये ना थोडीशी वेलदोड्याची पावडर घातली मी. जायफळ आणि वेलदोडा मिक्स आहे आणि ती छान अशी मिक्स करून ठेवायची. थोडा वेळ ना आपण ही ठेवून द्यायची. हे जे पाक दिसायला लागले ना तो पण सगळा ह्याच्यामध्ये शिरतोय आणि ही मस्त रसदार अशी बुंदी तयार होते. आपली बुंदी पाकात घालून ना अर्धा तास झालेला आहे बरोबर. अर्ध्या तासानंतर आपण उघडून बघूया. हे बघा, अशी मस्त अशी रस झालेला आहे, ह्याच्यात सगळं शिरलेलं आहे पूर्ण आणि छान अशी रसरशीत बुंदी तयार झालेली आहे आपली. आणि तुम्हाला मी दाखवते ह्या बुंदीमध्ये रस कसा गेलाय तो. हे बघा, कशी मस्त अशी रसदार झाली आहे बुंदी तयार, एकदम छान अशी झाली गरगरीत. आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने आपली पाकातली बुंदी किंवा गोड बुंदी ज्याला आपण म्हटली जाते अशी मस्त रसदार अशी बुंदी तयार झालेली आहे. बाप्पांच्या प्रसादासाठी तयार आहे. तुम्ही पण अशी जास्ती मस्त पाकातली बुंदी तयार करा आणि छान छान अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.